मराठ्यांचे दुश्मन, मराठ्यांचे विरोधक, मराठी माणसाला नेहमी विरोध करून ओबीसी DNA आहे असं सांगणारे महाराष्ट्राचे नव्हे तर फक्त ओबीसीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ही धारणा मराठा समाजामध्ये फडणवीसांबद्दल रुजू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रसिद्धी देवेंद्र फडणवीसांना जड जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व फडणवीसांना जड जात आहे आणि म्हणून जरांगे पाटलांचे खंबे विरोधक देवेंद्र फडणवीस आहेत अशी धारणा जनसामान्य महाराष्ट्रातील मराठ्यांच्या मनात निर्माण झाली आहे, जे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून स्वतःच्या व्यवसायात शेतीत गुंतलेले आहेत. पण फडणवीसांबद्दल मग ही धारणा असणं योग्य आहे का? तर बऱ्या अंशी योग्य देखील म्हणावी लागेल. कारण की देवेंद्रजींनी ज्यावेळेस मागच्या वेळी जरांगे पाटील मुंबईला येत होते तेव्हा देखील पिन टोचली, नोटिफिकेशन काढलं, त्याची अंमलबजावणी झाली नाही की मराठ्यांना आता ओबीसीमधून आरक्षण. मुंबईमध्ये मराठ्यांना घुसू द्यायची गरजच नव्हती, त्या अगोदरच अंमलबजावणी करण्याची गरज होती, ती देखील फडणवीसांनी केली नाही. आणि ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेस लाठीचार्ज मराठ्यांवर झाला आणि तेव्हा पाटलांनी ज्या पद्धतीने फडणवीसांना टार्गेट केलं, त्यामुळे फडणवीसांच्या मनात एक राग द्वेष जरांगे पाटलांसंबंधी निर्माण झाला असावा. पण गृहमंत्री फडणवीस होते, पोलिसांनी लाठीचार्ज केला, यंत्रणा त्यांच्या हातात होती आणि म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवण्यात आलं. इथे मराठ्यांचं काहीच चुकलं नाही. जे मराठे कायदे जाणतात, नियम जाणतात, अटी जाणतात, ज्यांना शर्ती माहीत आहेत, अटी शर्ती, की गृहमंत्रालयाअंतर्गतच पोलीस येतात, ते तुम्हालाच दोष देणार. परंतु देवेंद्रजींच्या हातात आता एक सोनेरी संधी आलेली आहे. जसं जरांगे पाटील म्हणतायत, आता कुठेतरी फडणवीस जे ओबीसी DNA असल्याची भाषा करत होते, ते आता कुठेतरी म्हणतायत की दोन्ही समाज, ओबीसी असो किंवा मराठा समाज असो, या दोघांवरही मी अन्याय होऊ देणार नाही. हे तोंडापुरतं बोलणं आहे की मनातून बोलतायत? हा आज देखील महाराष्ट्रातील आरक्षणापासून वंचित असणाऱ्या मराठ्यांच्या मनात प्रश्न आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अंतकरण आणि डोकं त्यांचं शुद्ध आहे आणि ते शुद्ध ठेवतील अशी अपेक्षा बाळगूया. आशावर माणूस कायम आहे. मराठा समाज व जरांगे पाटील देखील तुमच्याकडून आशा बाळगत आहेत, कारण की तुम्ही